नमस्कार लाडक्या बहिणींनो, आता सर्वांनी काळजीपूर्वक इकडे लक्ष द्या। परत एकदा शिंदे सरकार निवडून आल्याने आता तुम्हाला लाडक्या बहिणींचा जुना अर्ज चालेल का नाही, तसेच बँक खाते पहिला जे आहे ते चालणार आहे का नाही, याबद्दल प्रशासनाने कालच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। यामध्ये नवीन 4 कागदपत्रांचा समावेश देखील केलेला आहे। तसेच तुम्हाला 1500 रुपयाचा हप्ता वाढवून तो बदलून आता 2100 रुपये देण्याचे परिपत्रक पण काढलेले आहे। मग आता तुम्हाला नवीन अर्ज भरावा लागणार का नाही आणि नवीन 4 कागदपत्रे कोणती द्यावी लागणार आहे, याबद्दलची सविस्तर माहिती प्रशासनाने काय दिली आहे बघा व्हिडिओमध्ये। लाडकी बहीण योजना मुख्यतः महिलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देते, त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवणे यावर केंद्रित आहे। या योजनेच्या अंतर्गत महिलांना नवीन बदललेल्या नियमानुसार 1500 वरून आता 2100 रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे। पण यासाठी काही नवीन नियम पाळावे लागतील। मग बघा हे नवीन नियम कोणते सांगितले आहेत आणि तुम्हाला 4 नवीन कागदपत्रे कोणती द्यावी लागणार आहेत बघा। आता नवीन नियमांचा समावेश करताना सरकारने कुटुंबाच्या आर्थिक स्थिती, शिक्षणाची पातळी आणि आरोग्यविषयक बाबीवर विचार केला आहे। बघा नवीन नियम काय बदलले आहेत, लाडक्या बहिणींनो लक्ष देऊन बघा। तुम्हाला 4 कागदपत्रे द्यावी लागणार आहेत। कोणती 4 कागदपत्रे द्यावी लागणार आहेत बघा, यामध्ये सविस्तरपणे आपण सांगितलं आहे। बघा पहिलं, कुटुंबाचा आर्थिक स्तर। योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावा लागतो। हे लक्षात घेऊन सरकारने असे नियम बनवले आहेत ज्यामुळे गरीब कुटुंबांना प्राथमिकता दिली जाईल। बघा आता काय सांगितलंय, जे कोणी पहिला निवडणुकीच्या आधी 2.5 लाखांपेक्षा जास्त असणारे उत्पन्न जे लाडक्या बहिणींचा लाभ घेत होते त्यांच्यासाठी देखील विशेष सरकारनं सूचना जाहीर केल्या आणि तुम्हाला नवीन नियम सुद्धा बदलले आहेत आणि तुम्हाला 4 कागदपत्रे द्यावी लागणार आहेत। बघा कागदपत्रे तुम्हाला कोणती असणार आहेत, त्यामधील दुसरा नियम असा आहे, शिक्षणाची पातळी। लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांनी किमान 10वी पास केले पाहिजे। उच्च शिक्षित महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल, ज्यामुळे समाजात शिक्षणाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढेल। बघा यामध्ये अशी अट घातल्या, तुम्ही 10वी पास केलं पाहिजे असं काही नाही, 10वी पास असावं अशी सरकारची अपेक्षा आहे। परंतु यामध्ये 10वी पास तुम्ही असल्यावरच पैसे मिळणार असं यांनी काहीही सांगितलं नाही। त्यामुळे 10वी पास जरी नसेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे हे मिळणारच आहेत। बघा नवीन नियम काय काय बदललेत। तिसरा जो कडक नियम आहे तो म्हणजे आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा। योजनेच्या लाभार्थ्यांना आरोग्याच्या बाबतीत प्रमाणित कागदपत्रे सादर करावी लागतील। यामध्ये नियमित आरोग्य तपासणी आणि लसीकरणाचे प्रमाणपत्र समाविष्ट आहे। बघा चौथा नियम जो सांगितला तो म्हणजे आर्थिक आणि कौशल्य विकास। सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे त्यांना व्यवसाय सुरू करण्यास मदत होईल। या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला कुकिंग, सिलाई किंवा इतर कौशल्यांचा समावेश असेल। म्हणजे काय सांगितलंय, सरकारने तुम्हाला घरामध्ये एखादी सिलाई मशीन देण्याचा सुद्धा सरकारचा विषय चालू आहे। त्यामुळे तुम्हाला सिलाई मशीन सुद्धा लाडक्या बहिणींना मिळण्याची दाट शक्यता आहे। बघा आता 4500 रुपये सहाय्य, म्हणजे काही जणांना मागचा जो हप्ता राहिला आहे त्यांना 4500 रुपये कसे मिळणार आहेत ते बघा। नियम काय आलेत आणि 4 कागदपत्रे काय सांगितलेत बघा। हे सहाय्य विशेषतः शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना मिळेल। यासाठी त्यांना उपरोक्त सर्व नियम पाळणे आवश्यक आहे। या सहाय्याचा उपयोग तुम्हाला महिलांना शैक्षणिक साहित्य, आरोग्य सेवा किंवा कौशल्य विकास करता येईल। बघा काय सांगितले, तुमच्यासाठी महत्त्वाचे नियम आहेत। बघा 6वा नियम काय सांगितलाय, त्यासाठी तुम्हाला बदललेला जो नियम आहे तो म्हणजे 2100 रुपये देण्याबाबतचा नियम आहे। बघा हे सहाय्य मुख्य सामर्थ्यदर्शक कुटुंबांना मिळेल ज्यांचा वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये असण्याच्या अटीवर आधारित आहे। या सहाय्यामुळे त्या महिलांना आपल्या गरजा पूर्ण करण्यास मदत होईल। बघा 7वा नियम काय सांगितले, तुम्हाला शेवटला 4 कागदपत्रे कोणते आहेत ते पण सांगितले, लक्ष देऊन बघा। या नवीन नियमांचा पालन करण्यासाठी महिलांना आपल्या कुटुंबाचा आर्थिक अहवाल सादर करावा लागेल। कुटुंबाच्या उत्पन्नाची खात्री करण्यासाठी सरकारने विविध कागदपत्रांची मागणी केली आहे। यामध्ये आयकर रिटर्न, बँक स्टेटमेंट आणि इतर आवश्यक कागदपत्रांचा समावेश असेल, जे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी 2 मिनिटांमध्ये सांगतो। बघा लक्ष देऊन, नवीन व्यवस्थित तुम्हाला कागदपत्रे सांगणार आहे। हे तुम्हाला नवीन कागदपत्र अपलोड करायला सांगितले। अर्ज करताना डॉक्युमेंट साईज 5 MB होऊन कमी करा, म्हणजे 5 MB पेक्षा तुमचं जे डॉक्युमेंट आहे
ते कमी असलं पाहिजे। रेशनिंग कार्ड अपलोड करणार असाल तर त्याचे पहिले आणि शेवटचे पान अपलोड करा आणि त्यामध्ये तुमचे नाव आहे आणि ही खात्री करा। बघा तुम्हाला नवीन नियमामध्ये काय काय बदल केलाय तुमच्या लक्षात येईल बघा। बँक खाते अपलोड करत असल्यास सिंगल खाते अपलोड करा, जॉईंट खाते यामध्ये चालणार नाही। पोस्ट खाते अपलोड करत असल्यास तुम्हाला IPB चेक अकाउंट अपलोड करा। तुमच्या सगळ्यांच्या कागदपत्रांची तुमचे सारखेच नाव आहे का याची खात्री करा। याची खात्री कागदपत्रांची वेगळे नाव आणि काही कागदपत्रांचे वेगळे नाव असे चालणार नाही। म्हणजे आधार कार्डावरती वेगळे नाव असतं आणि तुमची इतर कागदपत्रे जे असतात ते वेगळे नाव असेल तर तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो। त्यामुळे सर्व नाव एकत्र म्हणजे व्यवस्थित दोन्ही सेम आहेत का चेक करा। नावाप्रमाणेच इतर सर्व माहिती सर्व कागदपत्रांवरती सारखीच असावी। उदाहरणार्थ जन्मतारीख, पत्ता सर्व तुमचा आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, इतर कोणती कागदपत्रे असतील तर त्यामध्ये तुम्हाला जन्मतारीख आणि जो तुमचा पत्ता आहे तिथं राहता तिथला सेम असला तरच तुमचा अर्ज व्यवस्थित घेतला जाईल। बघा आता अर्ज फेटाळला जाऊ नये म्हणून काय करावे बघा। तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही। या योजनेमध्ये बऱ्याचशा महिलांचे जरी नाव कट होणार असले तरी ते त्यांच्या चुकीने होणार असून फॉर्म अर्ज व्यवस्थित न भरणे, तुमचा अर्ज जर व्यवस्थित नाही भरला तर तुमचा फॉर्म चुकीचा भरणे व नियम व अटी न वाचणे, वरील प्रश्न उत्तरे व्यवस्थित न वाचणे या गोष्टीमुळे हे नुकसान होणार आहे। जर तुम्ही फॉर्म व्यवस्थित भरला तर तुमचं नुकसान होणार नाही। बघा आता त्यामुळे तुमचे 21 रुपये बुडू नयेत असे वाटत असेल तर खालील चुका टाळा आणि हे 4 कागदपत्रे नक्की अपलोड करा। आपले पैसे बुडण्यापासून नक्की वाचवा। बघा 4 कागदपत्रे कोणती सांगितलेत हे पहा। लाखोंच्या संख्येने महिला या योजनेसाठी अर्ज करत असून यामध्ये या योजनेचा लाभ मात्र सर्वच महिलांना मिळणार आहे असं नाही, कारण या योजनेकरता 45,000 करोड रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून प्रत्येक महिलेला 21 रुपये दरमहा म्हणजेच एका वर्षाचे 25,200 रुपये मिळणार आहेत। त्यात एका कुटुंबात 2 तरी किमान महिला असतातच, म्हणजे एका कुटुंबामध्ये 50,400 रुपये वर्षाचे जमा होणार आहेत। निधी मात्र 45,000 तुम्हाला करोड रुपये इतका तुम्हाला उपलब्ध झालेला आहे। महाराष्ट्राची लोकसंख्या पाहता, त्यामध्ये महिलांची लोकसंख्या पाहता हा निधी पुरेसा नसून यामध्ये बऱ्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार देखील नाही। त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरून घ्या। बघा आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण सुद्धा दिले। या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत नवीन खाते आता उघडण्याची गरज नाही म्हणले। तुम्हाला पहिल्याचे खाते असेल तरी सुद्धा चालतंय, परंतु यामध्ये तुम्ही जाऊन फक्त 4 कागदपत्र तुम्ही अपलोड करायचे आहेत। नवीन कागदपत्र काय आहेत बघा। योजनेचा लाभ घेताना बँक खात्यात डिपॉझिटही करण्याची गरज नाही। तुमच्या बँकेत सध्याच्या खात्यात जमा रक्कम होणार आहे बघा, परंतु तुम्हाला अर्ज भरताना नवीन अर्ज भरावा लागणार नाही, परंतु 4 कागदपत्र नवीन जे आहेत ते त्या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहेत। बघा मग आता कोणाकोणाला लाभ मिळणार नवीन नियमानुसार। लाभार्थी महिलेचे वय 21 वर्षे पूर्ण झालेले असावे। 65 वर्षापर्यंतच्या महिलांना याचा लाभ घेता येईल। बघा यामध्ये कोणताही बदल केलेला नाही। 21 वर्ष सांगितले, कमीत कमी जास्तीत जास्त 65 वर्षाच्या आतील महिलेला लाभ घेता येईल सांगितले। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे। महिला ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावी। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे। बघा आता कागदपत्रे कोणती सांगितलीत बघा लक्ष देऊन। लाभार्थी महिलेचे बँकेत खाते हवे। कोणती कागदपत्रे लागणार बघा। ऑनलाईन अर्ज, तुमचा आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला। बघा तुम्हाला काय सांगितले, तुम्ही महाराष्ट्रात जन्मला आहे का याचा तुम्हाला दाखला द्यावा लागणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आधार कार्डाची KYC केली पाहिजे। तुम्ही आधार कार्डाची जर KYC जर नाही केली तर तुम्हाला या योजनेचा लाभ आता मिळणार नाही। बघा आता सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचे तुम्हाला 1-2 फोटो लागणार आहेत आणि रेशन कार्ड। तुम्हाला योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र। तुम्हाला यामध्ये जी 4 कागदपत्रे नवीन सांगितले ते सांगतोय का। तुम्हाला आता जे आधार कार्ड होतं ते आधार कार्डाची KYC केलेली नवीन तुम्हाला द्यावी लागणार आहेत। तसेच तुमचं पॅन कार्ड असेल, तुम्ही बँकेला पॅन कार्ड दिले ते पॅन कार्डची KYC केलेली असेल हे तुम्हाला द्यावी लागणार आहे। आणि जर अजून तुमची कागदपत्रामध्ये काय खाडाखोड झाली असेल
तर तुम्हाला ती बँकेकडून तसं कळवण्यात येईल। जर तुमची अजून कागदपत्रे जर कोणती व्यवस्थित तिथे भरले नसेल तर तुम्हाला परत अपलोड करावी लागणार आहेत, कारण आता पुढील 5 वर्ष तुम्हाला सलग महिन्याच्या महिन्याला 2100 रुपये शिंदे सरकारकडून मिळणार आहेत। त्यामुळे तुम्हाला हे सांगितलेली कागदपत्र व्यवस्थित आहेत का चेक करून घ्या। जर तुम्हाला व्यवस्थित जर फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला परत फॉर्म सुद्धा भरण्यासाठी काही वेळ देणार आहेत, त्यानंतरच तुम्हाला हे 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहेत। तुम्हाला 2100 रुपये देण्याबाबत परिपत्रक सुद्धा जाहीर केलेलं आहे, त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला 2100 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आमच्या सुखी जीवन या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।